7 दिवसांपासून निर्जल आमरण उपोषण करत असलेल्या ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित यांची प्रकृती खालावल्याने जीवितला आला धोका। नवापूर तपासणी नाका येथे 20 डिसेंबरपासून आमरण उपोषण, प्रकृती चिंताजनक। नंदन नवापूर सीमा तपासणी नाका येथे दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून आमरण उपोषणाचे पत्र माननीय पोलीस निरीक्षक व माननीय तहसीलदार नवापूर यांना दिले असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे शासनाने तोडगा न काढल्याने ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वय वर्ष 65 यांची तब्येत खालावली आहे। 25 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेदरम्यान ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वय वर्ष 65 यांची तब्येत खालावली होती। त्यांना उलट्या होत होत्या। दरम्यान नवापूर उपजिल्हा रुग्णवाहिकेत डॉक्टर श्री सोनवणे यांनी ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वय वर्ष 65 यांच्यावर योग्य तो उपचार करून पुढील कार्यवाही केली आहे। ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वय वर्ष 65 यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी निर्जल बिना अन्न पाणी घेत आमरण उपोषण सुरू केले असून अगर त्यांच्या जीवाला बरे वाईट झाल्यास नवापूर सीमा तपासणी नाका येथील सद्भाव अडाणी कंपनी जबाबदार राहणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सद्भाव अडाणी कंपनीचे वरिष्ठ कर्मचारी हे आमरण उपोषणस्थळी भेट देणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून ज्येष्ठ नागरिक सय्यद दुलजी गावित वय वर्ष 65 यांनी मुलाला कामावर परत लावण्यासाठी सुरू केलेले आमरण उपोषणाचा तोडगा निघून आमरण उपोषणाची सांगता होण्याची चिन्हे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सद्भाव अडाणी कंपनीच्या टोल नाक्यावरील सद्भाव अडाणी कंपनीचे कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून अवजड वाहने मालट्रक बिना टोल देत जात आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर।